In the name of our Lord and Savior Jesus Christ, पुन्हा एकदा आज सकाळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हा सर्वांना अभिवादन करत please आहे. turn our Bibles to Acts chapter 12 and we shall read some of the verses from the same. आपण प्रेषितांच्या कृत्याचा 12वा अध्याय कडे आपले पवित्र शास्त्र उघडूया. काही वचन आपण त्याच्यातून वाचणार आहोत. Please let us arise to read the Holy Scripture. पवित्र देवाचं वचन वाचत असताना आपण सर्वजण आपल्या जागी उभे राहूया. Acts chapter 12 and verse 1 to 5. प्रेषितांच्या कृत्याचा 12वा अध्याय 1 ते 5 वचने. It was about this time that King Herod arrested some who belonged to the church, intending to persecute them. He had James, the brother of John, put to death with the sword. When he saw that this pleased the Jew, he proceeded to seize Peter also. This happened during the feast of unleavened bread. After arresting him, he put him in prison, handing him over to the guarded by 4 squads of 4 soldiers each. Herod intended to bring him out for public trial after Passover. Verse 5, so Peter was kept in prison, but the church was earnestly praying to God for him. प्रेषितांच्या कृत्याचा 12वा अध्याय 1 ते 5 वचने. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असून असे पाहून तो पेत्रावे धरण्यास पुढे सरसावला. ते बेकमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. वरणाचा सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. 5 वचन. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालू होती. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, once again we come before your throne of grace and mercy. प्रभू स्वर्गीय पिता, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या दयेच्या कृपेच्या राजसनाकडे येतो. Father, we thank you because we have the answer of our every situation in the Lord Jesus Christ. प्रभू आम्ही आभार मानतो, आमच्या प्रत्येक परिस्थितीचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. This morning as we have come to your holy feet, Heavenly Father, we ask your restoration upon our life in a new and a fresh way. प्रभू यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आला असताना प्रार्थना करतो, ताजतवाना पुनर्स्थापना आमच्या जीवनात तू कर अशी विनंती करतो. Lord, give us the understanding, give us the freedom, give us the heart to acknowledge your plan once again in our lives. प्रभू आम्हाला ते स्वतंत्र दे, ते समजबुद्धी दे परमेश्वरा, पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये तुझी मान्यता घेण्याकरिता. And with the deep faith in our heart that what we cannot, you can do in our lives, so Lord, we commit this time in your holy प्रभू hand. आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला ही खात्री दे परमेश्वरा की आम्ही करू शकत नाही, परंतु तू करू शकतो आणि ही वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. We commit this time, we commit our lives in your hand. प्रभू ही वेळ आमचं जीवन तुझ्या हाती देतो. We ask this prayer in the name of our Lord and Savior Jesus ही Christ. प्रार्थना आमचा प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो. Amen. आमेन. You may be seated, please. कृपा करून आसन ग्रहण करूया. This morning, I want to talk to you about God and His work to whom the power of Herod or the gates or the walls could not stop. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे सामर्थ्य जे परमेश्वरामध्ये आहे, त्या सामर्थ्यामध्ये हेरोदे थांबू शकला नाही, त्या तुरुंगाचे दरवाजे त्यांना थांबू शकले नाही. This morning, of course, I want to introduce you in a new and a fresh way about God who is beyond our understanding. आणि मला आज तुम्हाला सकाळी सांगायचं की आपला देव जो आहे आपल्या समजबुद्धीच्याही पलीकडे आहे. Who has no limit, who has no boundaries, and who has given us the freedom and who has given us the answer in every situation of our life. त्या परमेश्वराला कुठलीही सीमा नाही, त्याला कुठलीही मर्यादा नाही आणि आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे. And that's what we are going to look and meditate from the word of God. आणि तेच आपण पाहणार आहोत आणि देवाच्या वचनातून मनन करणार आहोत. Most of the time in our lives God becomes secondary for us. आणि पुष्कळशा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्यासाठी दुय्यम स्थान बनतो. And when God becomes the secondary source of our power and solution, then the struggle begins in the heart of man.
ज्यावेळेस आपण परमेश्वराला दुय्यम स्थान आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ती समस्या निर्माण होते आणि तो संघर्ष सुरू होतो. And somewhere or the other we come into the prison situation. मग कुठे ना कुठे आपण अशा तुरुंगाच्या परिस्थितीमध्ये येतो. And that's what exactly I want to encourage you this morning, that how one can come out of the prison situation from one's life. आणि मग आज सकाळी मला तुम्हाला तोच बोध करायचा आहे की तुरुंगाच्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती असेल तर तुरुंगाच्या परिस्थितीतून तो कसा बाहेर येऊ शकतो. And the title of my sermon for this morning is Resting in the Time of Prison Situation. आणि आजचा माझा संदेशाचा शीर्षक आहे की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये तुरुंगाची परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये विश्रांती करणे. Resting in the time of prison situation. आणि ज्यावेळेस तुरुंग परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असते त्यावेळेस आपण विश्रांती घेतली पाहिजे. Now may I ask you a question? What comes in our mind and our heart when we think about the word prison? आणि मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुरुंगाबद्दल आपण जर विचार करतो आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये काय कल्पना येते? Most of us we can come to the common conclusion that prison is limitation. आणि आपलं सर्वांचं सामान्य उत्तर हे असेल की तुरुंग म्हणजे काही मर्यादा. But let me give you the better understanding of what prison is. परंतु तुरुंग काय याच्याबद्दल मी तुम्हाला अधिक चांगली माहिती देतो. Prison is a place where you cannot execute your freedom. आणि तुरुंगाची जागा आहे की त्या ठिकाणी तुमचं स्वतंत्र तुम्ही अनुभवू शकत नाही. Prison is a place where your all the entitlements of your life are on hold for certain period of time. आणि तुरुंगामध्ये तुम्ही असता तर ज्यावेळेस तुम्हाला जे काही मोकळीक असते काही काळाकरिता तिला मर्यादा घालण्यात येते. Your privileges and everything within you and outside you is on hold for time being. आणि तुम्हाला जी काही सुविधा असते आणि ज्या काही गोष्टी असतात तुमच्या जीवनातील त्या काही गोष्टी करिता थांबवल्या जातात. That's why we cannot do what we want to do in prison. मग आपल्याला करायचं ते आपण तुरुंगात करू शकत नाही. That's why it is called prison. त्यामुळेच त्याला तुरुंग म्हणतात. And that's why we consider it as a punishment, and that's why we consider it as a difficulty of our life. And therefore, every person who is in prison longs for freedom to come out of the prison. आणि त्यामुळे जो तुरुंगामध्ये जो व्यक्ती असतो त्या ठिकाणी कठीणाई त्याला असते, कुठलंही स्वातंत्र्य नसतं. त्यामुळे तो आतुरतेने वाट पाहतो की कधी मी या तुरुंगाच्या बाहेर निघेल. Now you may wonder that how can one rest in prison? आणि मग तुम्ही आता विचार करायला एखादा व्यक्ती या तुरुंगामध्ये कसं काय विश्रांती घेऊ शकतो? It is not 5-star suite or a hotel that where I can go and rest. आणि हा काय पंचतारिका असं हॉटेल नाही ज्या ठिकाणी मी जाऊन आराम करू शकतो. It's a place of difficulty, it's a place of challenge, it's a place of limitation. आणि ती जागा एक कठीणाईची आहे, आव्हानाची आहे, मर्यादाची जागा आहे. But saints of God, this morning I want to tell you something, that even though you are in prison, our God is able to give you rest in that prison. परंतु देवाच्या संतगणांना मला तुम्हाला सांगायचं आहे, जरी तुम्ही त्या तुरुंगात असाल तरी त्या तुरुंगामध्ये आपला देव तुम्हाला विश्रांती देऊ शकतो. For our God to bless our lives, for our God to free us, need not to have the limitation of land and prison and the room. आणि आपल्या देवाला जर आपल्याला आशीर्वाद द्यायचा असेल, स्वातंत्र्य द्यायचं असेल तर आपल्या देवाला कुठली मर्यादा नाही तुरुंगाची, एखाद्या जागेची किंवा घराची. Do you believe that? तुमचा याच्यावर विश्वास आहे? Hallelujah. हालेलुया. Tell to someone, my prison is going to end today. कुणाला तरी सांगा की आज माझी तुरुंगाची परिस्थिती नाहीशी होणार आहे. I don't know what prison we may having or holding in our lives. मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या तुरुंगाला तुम्ही धरून आहात. But there is something difficult situation, or there is some limitation in our life which is standing like a prison for us this morning. परंतु तुमच्या जीवनामध्ये कोणती तरी अशी कठीण परिस्थिती, कोणती तरी मर्यादा आहे तुमच्या जीवनामध्ये जी तुरुंगासारखी तुमच्या पुढे उभी आहे. And if you find yourself behind the past, if you find yourself behind the prison, I have the good news for you this morning, that the one who rescues our soul, the one who gives freedom to our lives is present right there wherever you are. आणि मला तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्या गजाआड असाल, तुम्ही त्या तुरुंगामध्ये असाल, तुमच्या जीवाला जो विश्रांती देणार आहे आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. And this is what happened in the Acts chapter 12 and verse 1 to 8, 9 and 10. आणि प्रेसिडेंटच्या विरुद्ध 12 8 9 10 वचनामध्ये हेच झालं. Now Herod
he is the ruler of the Roman emperor. आणि आपण पाहता हा हेरोद जो आहे रोमी साम्राज्यावरती राज्य करणारा आहे. Basically, Herod is not a name of a one person. आणि हेरोद म्हटलं तर एका व्यक्तीचं नाव नाही मूळतः. It's a title given to the ruler. आणि जो राज्य करणार आहे त्याला ते पद किंवा शीर्षक देण्यात आला And that's आहे. why right from the Gospel of Matthew till the Gospel of John, we find this title, in some time, in dispensation of dispensation of time. आणि मग आपण पाहतो की मत्तई पासून तर योहानापर्यंत कालावधीमध्ये आपण पाहतो की हेरोद हे नाव देण्यात आलं आहे. Because it's not a name of one particular man. किंवा एका विशिष्ट व्यक्तीचे ते नाव नाही. It's a title given to the one who rules that entire empire. आणि जो त्या साम्राज्यावरती राज्य करतो त्याला ते पद किंवा शीर्षक देण्यात आला आहे. Well, now Herod, he killed James. Herod, he killed or he beheaded James. हेरोदने आता याकोबाला शिरच्छेद केला आहे. And now, from the ascension of the Lord Jesus Christ, almost the 10 years of time has been passed. आणि येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. The gospel of the Lord Jesus Christ is preached powerfully every region of the nation. आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये येशू ख्रिस्ताचं सुवर्तमान सांगण्यात आलं आहे. The first pastor of the New Testament, Pastor Peter, is preaching the gospel everywhere, every corner of the nation. आणि पहिला सुवार्तिक पाळक जो आहे आपण पाहतो पेत्र आहे तो सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्ता प्रसार करत आहे. And along with the Jews, even the Roman emperor is not happy with what the disciples are doing or what the church is doing. यहुदी लोक आणि तो रोमी साम्राज्याचा अधिकारी देखील खुश नव्हता की हे लोक काय करत होते सुवार्ता प्रसार सांगत So होते to त्याबद्दल. limit the acts of the Holy Spirit, to limit the acts of the church, to limit the acts of the disciple, now Herod wants to bring the limitation in the work of the Holy Spirit. मग पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे मंडळीचं जे कार्य आहे प्रसिद्धांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये हेरोद काय करत आहे मर्यादा आणण्याचा प्रयत्न करत आहे. After killing James, याकोबाला शिरच्छेद he केल्यानंतर learns that this has pleased the Jew congregation. मग त्याला असं वाटलं की यहुदी लोक आहे यांना त्याच्याबद्दल समाधान वाटत आहे. So now he's stretching forth his hand and he caught Peter and he put him behind the bars. मग आता त्याने पेत्राला पकडलं आहे आणि त्याला तुरुंगात टाकलं आहे. And this is what the exact situation of the chapter 12 of Acts. प्रसिद्धांचे कृत्य 12 अध्यायामध्ये अगदी ही परिस्थिती आपण पाहतो. Now, when the Peter was caught, that was the time of the feast of Passover or the unleavened bread. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस पेत्राला त्या ठिकाणी पकडण्यात आलं त्यावेळेस तो वलन नसराचा किंवा बेखमीर भाकरीचा सण होता. Since it was the holy time and duration for the nation of Israel, Herod did not want to take any chance to disturb their festival. आणि त्या ठिकाणी यहुदी लोकांचा सण होता त्यामुळे हेरोदाने त्या ठिकाणी जोखीम उचलली नाही. So he put the Peter behind the bars. मग त्याने पेत्राला त्या गजाआड टाकलं. And he had this plan in his mind that after a certain period of time, I will bring out Peter, and the same way I mock the life of James, I will make the mockery of the life of Peter. आणि तो म्हटला की ज्यावेळेस त्या वर्णाचा सण संपेल तो कालावधी संपून जाईल त्यानंतर जसा मी याकोबाचा शिरच्छेद केला त्याची थट्टा करून टाकली त्याचप्रमाणे पेत्राच्या हे जीवनात मी करणार So आहे. Herod, along with his best soldiers, were preparing to mock the life of Peter and kill him in front of everyone. आणि तो आणि त्याचे सैनिक तयार होते पेत्राच्या जीवनाची थट्टा करण्याकरिता त्याचा शिरच्छेद करण्याकरिता. And this often happens in our life, saints of God. त्याच्या संतगणांना पुष्कळचेच आपल्या जीवनामध्ये देखील असंच होतं. Most of the time we are caught by the unwanted situation and we are fearful about what is going to happen in future with us. पुष्कळशा अनावश्यक गोष्टीने आपण चिंताक्रांत होतो आणि विचार करतो की भविष्यात आपल्या जीवनामध्ये होणार काय. We get panic and we get perplexed about the challenges that are standing right in front of us like giants. आणि आपल्या समोर राक्षसाप्रमाणे आव्हानं उभे असतात त्यावेळेस आपण गोंधळून जातो आणि घाबरून जातो. Now Herod, like a wild bulldozer, was crushing everything what was standing in the name of Jesus. आणि येशूच्या नावाने जे काय उभं होतं हेरोद जो आहे एका बुलडोझरप्रमाणे सगळं काय तुडून टाकत होता. But here the one man stood faithfully along with
the other disciples and they kept preaching the word of God. आपण पाहतो एक शिष्य आणि इतर शिष्य एकत्र आले आणि ते देवाच्या वचनाची सुवार्ता प्रसार करतच राहिले. The limitation which came from Herod could not stop the ministry of Peter. आणि पेत्राच्या सेवेला जर हेरोदकडून आले मर्यादा थांबू शकली नाही. He knew what is going to happen in the days to come. त्याला माहिती होतं येणाऱ्या दिवसात काय होणार आहे. He knew, he could read the mind of Herod, that what Herod has already decided about him. आणि त्याला माहिती होतं की हेरोद पुढे जाऊन त्याच्याबद्दल काय निर्णय करणार But आहे. saints of God, Peter was also rest assured that unless and until my God's will, nothing Herod can do to my life. परंतु पेत्राला एक गोष्टीची नक्की खात्री होती, जोपर्यंत परमेश्वराची इच्छा नाही तोपर्यंत हेरोद माझ्या जीवनाशी काहीच करू शकत नाही. For Herod, he thought that his throne is ruling the nation. आणि हेरोदाला वाटलं की त्याचं राज्यासन जे आहे राज्य करत आहे त्या राष्ट्रावर. For Herod thought that his emperor or his emperorship is leading entire empire of the nation. आणि हेरोदाला वाटलं की तो बादशाह आहे त्यामुळे त्या सर्व राष्ट्राचं साम्राज्य तो चालवत आहे. But what he knew, saints of God, this is not the throne on earth by Herod which is leading the nation, but the throne in heaven of Yahweh is leading the nation and his people. परंतु त्याला हे माहिती नव्हतं की या राज्याचं जे राजासन आहे ते या देशाला चालवत नव्हतं, परंतु जे स्वर्गाचं राजासन आहे ते चालवत आहे त्याच्या साम्राज्याला. So don't get panic when you go through the frustration of your life. तुमच्या जीवनातून वैतागून जाता त्यावेळेस तुम्ही गोंधळून जाऊ नका. Don't get panic when you see the situations around you. तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती पाहून तुम्ही गोंधळून जाऊ नका. Don't get panic when you see the impossibility in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहताल गोष्टी अशक्य होतात त्यावेळेस गोंधळून जाऊ नका. Do not be afraid of that Herod which has put you behind the bar. त्या हेरोदाला घाबरू नका ज्याने तुम्हाला त्या तुरुंगामध्ये टाकलं आहे. Even you are in prison, God has a plan and purpose for your life in that prison. जरी तुम्ही तुरुंगात असाल तरी परमेश्वराची इच्छा योजना तुमच्या जीवनासाठी आहे. Because our God can change that prison into His freedom. आणि परमेश्वर त्या तुरुंगाची परिस्थिती बदलून त्याच्या स्वातंत्र्यासाठी तो करू शकतो. And that's what exactly the Lord did in the life of Peter. पेत्राच्या जीवनात अगदी परमेश्वराने तेच केलं. What happened, saints of God, when Peter was there in the prison? काय झालं जेव्हा त्या संतगणानं पेत्र जास्त तुरुंगामध्ये होता. Verse 4 says that Peter was resting, he was sleeping in the prison. चौथ्या वचनात सांगितलं की पेत्र त्या तुरुंगामध्ये झोपला होता. Can you imagine? कल्पना करू शकता का हो? Everything is, on fire. आणि सर्व गोष्टीने पेट घेतलेला आहे. There was a wildfire everywhere. आणि जसं काय एखाद्या मोठं अग्नी त्या ठिकाणी पेटला गेला From आहे. all the sides, the enemies are coming with the fully loaded guns. आणि सर्व बाजूने शत्रू जे आले त्यांच्या बंदुकीमध्ये गोळ्या भरून आल्या आहेत. Everyone is against us. सर्व आमच्या विरोधात आहे. Everyone is just waiting for our fall. सर्व थांबल्यात कधी हे लोक पडतील. Everyone is just waiting for that one small chance of your blunder and mistake so that they can overpower you and they can insult you. आणि प्रत्येक जण पाहता की एखादी तुम्ही चूक कराल किंवा घोड चूक कराल तुमची चूक ते पकडतील आणि त्याच चुकीमध्ये तुम्हाला अडकवतील. How can one rest when in the office everyone is against us? आणि ज्यावेळेस तुमच्या कार्यालयामध्ये असतात सर्व तुमच्या विरोधात असताना तुम्ही कसं त्या ठिकाणी शांत राहू शकता? How can I rest when everything seems to be impossible in my life? माझ्या जीवनात सर्व गोष्टी अशक्य आहेत त्यावेळेस कशी काय मी विश्रांती घेऊ शकतो? Oh God, how can I rest when they have already planned and typed the letter to sack me? आणि देवा त्याने त्या ठिकाणी पत्र बनवलेलं आहे, योजना केली मला त्या कंपनीतून बाहेर काढण्याकरिता. Saints of God, त्या सत्यकारांना let me tell you something this morning. आज सकाळी मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. Whatever the plan the world has made against you, जगाने तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची योजना केली असेल, whatever the decision the world has taken against you, जगाने तुमच्या विरुद्ध कुठलाही निर्णय घेतला असेल, and whatever the problems they want to bring in your life to make you disturb personality, आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला नष्ट करण्याकरिता काही समस्या जर त्यांनी योजल्या असतील, the peace of God, the peace of the Lord Jesus Christ, which transcends all understanding, will guard our heart and mind because we are safe in the hand of God. आणि आपण देवाच्या हातामध्ये सुरक्षित असल्या कारणाने ख्रिस्ताची जी शांती बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे ते तुमचं रक्षण करेल. Hallelujah. हालेलुया. Peter is sleeping. पेत्र झोपला आहे. Now Peter is sleeping in the four courts of the soldier. आणि पेत्र त्या सर्व सैनिकांच्या मध्ये झोपलेला आहे चौकड्यात. Now four squad of the soldier. आणि त्या ठिकाणी 4 पदरीचं
चौक्यामध्ये तो झोपलेला आहे त्या Now, can someone चौकीदाराच्या. help me to know how many soldiers were guarding the inner room of Peter? आणि पेत्र त्या अंतर खोलीमध्ये होता त्याच्या अवतीभोवती किती सैनिक असतील मला सांगा. Almost जवळजवळ 16. 16 Almost 16 soldiers were guarding one man. आणि क्षमा करा, एक मनुष्य त्या ठिकाणी आहे आणि त्याला 16 सैनिक त्याचं संरक्षण करत आहे. What is so special about this one man? आणि या एका माणसाबरोबर विशेष काय हो. Peter was a skinny bony, not more than 5 feet. आणि पेत्र जो होता त्याची उंची 5 फूट होती आणि सुकडा बोंबील होता. Don't think that Peter was a very giant man, very handsome and a muscled, carrying the presence of God and was having the celebrity syndrome in him. आणि असा विचार करू नका पेत्र हा एकदम बलवान होता आणि एकदम WWF सारखा होता आणि एकदम प्रसिद्ध असा होता. He was a common man. आणि तो सुकडा बोंबील He होता. was a simple man. साधा भोळा होता. And just to guard this one man, not more than 65 kg, the man like Herod had to put the 16th best soldier of his battalion. आणि आपण पाहतो की ह्याचं वजन 65 पेक्षाही कमी असेल तरी देखील हेरोदाने त्याचे 16 तुकडीतील सैनिक त्या ठिकाणी लावले त्याचं संरक्षण करण्याकरिता किंवा त्याचं रक्षण करण्याकरिता Because त्याचं saints पाहण्याकरिता. of God, let me tell you something. देवाच्या संतगणानं मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. Even deep down in the heart of Herod, Herod knew one thing. हेरोदच्या अंतःकरणामध्ये त्याला एक गोष्ट माहिती होती. Peter cannot do anything. पेत्र काय करू शकत नाही. But the spirit of resurrected Christ, which is there in the ministry and the life of Peter, is beyond my power. कारण पेत्र त्याला माहिती होतं की त्या पेत्रामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे माझ्याही सामर्थ्याच्या पलीकडचं सामर्थ्य आहे. Herod knew one thing, saints of God. त्याच्या संतगणानं हेरोदाला एक गोष्ट माहिती Even होती. my 16 best soldiers are not enough to stand against Peter. आणि त्याला माहिती होतं माझे 16 सैनिक जरी पेत्रा पुढे उभे राहिले तरी काही पुरेसे होणार नाही. Come on, Herod knew one thing. Even I put the 1600 soldiers, the God of Peter is still able to take out Peter off my hand. आणि त्याला हेरोदला माहिती होतं जरी 16,000 सैनिक मी पेत्राच्या अवतीभोवती ठेवले तरी पेत्राचा जे समर्थ आहे पेत्राला माझ्या हातातून सोडण्याकरिता. Hallelujah. हालेलुया. Don't get worried about the soldiers of Herod in your life, saints of God. तुमच्या जीवनामध्ये हेरोदाचे सैनिक अवतीभोवती असतात संतगणानं तुम्ही घाबरून जाऊ नका चिंता करू नका. They may come fully equipped against you, तुमच्या विरुद्ध पूर्ण सज्ज होऊन ते येतील. but they will have to run bare naked when you stand by the power of God in your life. आणि देवाच्या सामर्थ्याने तुम्ही जर उभे राहिला तर ते नग्न तुमच्यापासून पळून जातील. You need not to worry about anything, saints of God. देवाच्या संतगणानं कोणत्या गोष्टीची तुम्हाला घाबरायची गरज This नाही. is a time of rest in your life. So rest even though you are in prison. आणि ती विश्रांतीची वेळ आहे जरी तुरुंगात असाल तर विश्रांती आणि शांतीमध्ये राहा. Tell the Lord, Lord, I thank you for this time of prison. आणि म्हणा देवा या तुरुंगाच्या परिस्थितीबद्दल मी तुझे आभार मानतो. Lord, I thank you for this time of situation in my life. प्रभू ही परिस्थिती माझ्या जीवनात आली मी तुझे आभार मानतो. I thank you, Lord, for the time of down in my life. प्रभू माझ्या जीवनामध्ये मी इतका निराश झालोय मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Because the more I am weak, the more powerful you are in me, O Lord. प्रभू जितका मी दुर्बळ होतो तितका माझ्या जीवनात तू सबळ होतो. Because the more weaker I become, the more stronger your grace rests upon my life. प्रभू जितका मी दुर्बळ होतो तितकी सबळ तुझी कृपा माझ्या जीवनावरती येते. Don't be panic about that prison, saints of God. माझ्या संतगणानं तुरुंगाबद्दल गोंधळून जाऊ नका. There is no prison ever made on the surface of this earth which the power of Holy Spirit cannot break in your life, saints. आणि भूतलावरती असं कोणताही तुरुंग बनवलेला नाही की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते तुरुंग तोडून टाकू शकत नाही. If God has decided your destination, जर देवाने तुझं शेवटलं भवितव्य निश्चित केलं आहे, if God has put his plan for you, जर देवाने तुमच्या जीवनामध्ये त्याचे उद्देश ठेवलेले आहे, if God has given you the word, saints of God, त्याच्या संतगणाने देवाने जर तुम्हाला शब्द दिला आहे, when you are spoken by the word of God, by the Spirit of God in your life, तुमच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याने देवाच्या वचनाने जर बोललेला आहे, the victory belongs to us, saints of God. त्याच्या संतगणांना विजय मग आपला आहे. Oh, you're worried about that 16 soldiers. तुम्ही त्या 16 सैनिकाबद्दल Come out of that inner room, saints of God. त्याच्या संतगणाने त्या आतला There is one more difficulty standing there.
There is one more difficulty standing अजून there. एक कठीणाई तिथे उभी आहे The iron gate. आणि त्या ठिकाणी लोखंडी Oh Lord, फाटक. somehow I have rescued my life from the 16 soldiers. तेव्हा कशी तरी माझी सुटका या 16 सैनिकातून मी केली आहे Now Lord, I cannot cross this iron gate. परंतु आता हे लोखंडी फाटक आहे प्रभू मी ओलांडून जाऊ शकत Let me नाही go back in that bleak darkness and sleep over there. आता मी परत जातो त्या अंधारात आणि झोपतो No, saints of God. राजा संतगणा नाही Even if it is the iron gate, जरी ते फाटक लोखंडाचा it will असेल come melting down and it will not stop your destination. आणि तुम्हाला ते थांबू शकणार नाही तुम्ही तुमच्या भयतापणापर्यंत You जाता will be out of your prison today. आणि तुम्ही तुमच्या तुरुंगातून आज बाहेर निघा Hallelujah. हालेलुया. You will be out of your prison today. तुम्ही आज तुमच्या तुरुंगातून बाहेर निघा Tell the Lord, प्रभूला सांगा I want to serve you, Lord. प्रभू मला तुझी सेवा करायची I आहे know your plans are greater than in my life than what I can think, O Lord. प्रभू मी विचार करत त्यापेक्षा तुझ्या कल्पना माझ्या जीवनासाठी थोर आहे Lord, take me out of that every bondage and limitation that is troubling my life. प्रभू माझ्या जीवनामध्ये जे काही मर्यादा आणि जे काही चिंता काळजी आहे त्याच्यातून मला बाहेर काढ And Lord, let me walk hand in hand with you. प्रभू तुझ्या हातात हात देऊन मला चालू दे Help me to exercise your freedom, O Lord. प्रभू तुझे मोकळे काय त्याच्यामध्ये मी चालावं And help the people to see the marvelous works of your kingdom so that it will become the testimony for them to प्रभू believe. लोकांना जे अद्भुत कार्य माझ्या जीवनामध्ये तू दिलेलं आहे त्याची साक्ष त्यांना पाहू दे Hallelujah. हालेलुया Praise the Lord. प्रेज द लॉर्ड Saints of God, prison is not our permanent destination. आणि देवाच्या संतगणानं तुरुंग कायम स्वरूपी आपलं शेवटलं स्थान नाही You are in prison. तुम्ही तुरुंगात आहात Listen to me carefully, saints of God. लक्ष देऊन ऐका You are in prison तुम्ही तुरुंगात to आहात break the prison. ते तुरुंग तोडण्याकरिता You are in prison तुम्ही तुरुंगात to आहात break the law of prison. आणि तुरुंगाचा नियम मोडकं Hallelujah. हालेलुया You are the law breaker, saints of God. त्याच्या संतगणांना तुम्ही नियम मोडणारे The तोडणारे law आहात. of prison, it is not going to stop your life. आणि तुरुंगाचा नियम तुम्हाला अडकून ठेवणार The नाही Herod cannot control your life. हेरोद तुमच्या जीवनाचं नियंत्रण करू He शकत नाही cannot bring the destruction in your life. तुमच्या जीवनामध्ये तो नाश आणू शकत नाही Because what God has blessed, कारण देवाने जे आशीर्वादित केलं आहे no man can destroy, saints of देवाच्या God. संतगणांना कोणी मनुष्य त्याला नष्ट करू To शकत नाही whom the Lord has raised, ज्या कुणाला परमेश्वराने उंच केलं आहे no man can ask him to sit down. कोणता मनुष्य म्हणू शकत नाही तू खाली बस And you are raised by God's saints. आणि देवाच्या संतगणाने तुमची उभारणी देवाने केली You आहे are raised by God's saints. त्या संतगणाने तुम्हाला देवाने उंच केलं The आहे Spirit of God abides in our heart. आपल्या हृदयात देवाचा आत्मवस्ती And करतो we are the kingdom builder in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये आपण राज्य बांधणारे आहोत So come on, buckle up, saints of God. मग संतगणांना खंबर बांधा Take the sword of the word देवाच्या वचनाची तलवार घ्या and shield of the faith विश्वासाची ढाल and go into the battlefield. जा त्या रणभूमीमध्ये Because the Lord Jesus has already given us the victory. कारण प्रभू येशूने अगोदरच तुम्हाला तो विजय दिला आहे Just go फक्त जा and claim your victory, तुमचा saints of विजय God. जाहीर करा That's what Romans chapter 8 and verse 31 says. रोमकरासपत्र 8 अध्याय 31 वचनामध्ये तेच म्हटलं आहे What then shall we say in response to this? If God is for us, who can be against us? तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे देव आम्हाला अनुकूल असल्यास आम्हाला प्रतिकूल कोण If God is with us, जर देव आम्हाला अनुकूल आहे who can be against us, saints आम्हाला of प्रतिकूल God? कोण देवाच्या संतगणांनो Don't get disturbed. आज इकडे तिकडे गोंधळून जाऊ नका Don't give up. अस्वस्थ होऊ नका Don't give up, saints. सोडून देऊ नका The Lord is faithful. देव विश्वासू आहे He is faithful. तो विश्वासू आहे He will bring you out of that prison. त्या तुरुंगातून तो तुम्हाला बाहेर काढेल The prison of sickness. आजाराचं तुरुंग The prison of broken relationship. नातेसंबंध तुटले आहेत त्याचं तुरुंग The prison of your workplace. तुमच्या कामाचं तुरुंग The prison of the challenges you have in your life. तुमच्या जीवनामध्ये जे आव्हान आहे त्याचं तुरुंग Listen to me carefully once again. पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका The prison of every unspoken emotion in your life. तुमच्या जीवनातील न बोलणाऱ्या भावना असणार ते तुरुंग And prison of everything that is bringing you or declining you every day. आणि ते तुरुंग दररोज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कमी आणि कमी करत आहे Shake up yourself, saints of God, स्वतःला झटका and tell that prison, त्या तुरुंगाला सांगा goodbye to you. टाटा I came here
मी आलो होतो to break your law. तुझा नियम तोडायला. And my Lord has done it. माझ्या देवाने ते केलं आहे. See, the angel of Lord is right standing here. देवाचा देवदूत अगदी इथं उभा आहे. And I'm going out of the prison. तुरुंगातून बाहेर चाललो. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Now, saints of God, last 2 minutes and I finish. आणि देवाच्या संतगणाला फक्त 2 मिनिटांनी मी संपवतो. When the Peter was in prison, पेत्र ज्यावेळेस तुरुंगात होता, what was the church doing? मंडळी काय करत होती? Church was praying. मंडळी प्रार्थना करत होती. To be very sorry, saints of God, don't take me the other way. संतगणांना दुःखाची गोष्ट सांगण्याकरिता चुकीचं मला समजू नका. Church did not form the committee. चर्चने कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी स्थापलं नाही. They did not take the banner. त्या ठिकाणी त्यांनी एखादा फलक घेतला They नाही. did not go to the district ruler. आणि ते लोक जिल्हाधिकाऱ्याकडे गेले And नाही. they didn't tell the district ruler, Peter chodo. आणि ते असं म्हटलं नाही जिल्हाधिकाऱ्याला सेट पीटर फ्री. Peter chodo. सेट पीटर फ्री. We want Peter back. आम्हाला पेत्र परत पाहिजे. Give our Peter back. पेत्र परत द्या. These poor people, saints of God, these humble souls, what they were doing. आणि हे गरीब लोक नम्र लोक काय करत होते? The word of God says they were earnestly praying for the rescue of people. ते एकाग्रतेने पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होते. Hallelujah. Hallelujah. For me, saints of God, त्या संतगण माझ्यासाठी miracle is not this that Peter came out of the prison. पेत्र तुरुंगातून बाहेर आला हा चमत्कार नाही. Miracle is this चमत्कार हा आहे that these tender, poor, genuine people's prayer आणि या खऱ्या खुऱ्या विश्वासू लोकांची प्रार्थना shook the heaven, and the angel of heaven had to come down to rescue Peter. त्याने स्वर्गाला हलवलं आणि देवदूताला खाली यावं Hallelujah. लागलं. Your prayers can bring the heaven down, saints of God. प्रार्थना स्वर्गाला खाली आणू शकते. When church prays, त्याच मंडळी प्रार्थना करते. when church prays, त्याच मंडळी प्रार्थना करते. when family prays, त्याच कुटुंब प्रार्थना करते. when you pray, saints of त्यावेळेस God, संतगणाला तुम्ही प्रार्थना करता. be rest assured of your खात्री life असू द्या तुमच्या जीवनाची. that the angel from heaven will have to come down for your rescue. स्वर्गातील देवदूताला खाली यावंच लागेल तुमच्या सुटकेसाठी. Hallelujah. Hallelujah. Are you waiting for your angel? तुम्ही थांबला आहात का तुमच्या देवदूतासाठी? The bringing of the answer is not in God's hand. उत्तर आणणं हे देवाच्या हातात नाही हो, It is in your hand. तुमच्या हातात आहे. Don't tell the Lord, when are you going to answer me? देवाला म्हणलं का देवा कधी उत्तर देशील? Don't go every morning before the Lord and tell Lord, Lord, how long I have to wait before you. आणि म्हणू नका देवा अजून किती वाट पाहिजे बाबा देवा. Your answer is in your hand. तुमचं उत्तर तुमच्या हातात आहे. Acts chapter 12 and verse 5 says, प्रेषितांचे कृत्य 12 अध्याय 5 वचन. simple word, एक साधा शब्द not more than 5 sentences in that verses. आणि त्या That verse. 5 वाक्य देखील नाही त्या And प्रार्थनेत. it says, when Peter was in prison, पेत्र या तुरुंगात होता the church was earnestly praying for him. आणि मंडळी एकाग्रतेने त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. When church prays, ज्यावेळेस मंडळी प्रार्थना करते, something happens in the world, saints of God. जेव्हा त्या संतगणानं जगात काहीतरी होतं. When you pray, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता when you come before the Lord earnestly seeking His face, आणि देवाच्या मुखाला तुम्ही आतुरतेने त्याच्या सानिध्यामध्ये येता, the Lord from heaven hears the cry from the earth, the saints of God. आणि देवाच्या संतगणातलं स्वर्गातील जो जे आहे पृथ्वीवरील संतांचा धावा ऐकतो, रडणं ऐकतो. So the rescue from the prison is not in someone else's hand. तुरुंगातील सुटका ही कुणाच्या इतर लोकांच्या हातात It नाही, is in our hand. आपल्या हातात आहे. If you want to get out of it, जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघायचं असेल, Pray. प्रार्थना करा. now the historians say they prayed almost 7 years earnestly. आणि इतिहासकार म्हणतात त्याने 7 वर्ष एकाग्रतेने प्रार्थना केली आहे. It was not easy. सोपं नव्हतं. 7 days non-stop they were praying. 7 days. क्षमा करा, 7 दिवस त्याने निरंतर प्रार्थना करत One day होते. nothing happened. एक दिवस काय नाही झालं, 2 days nothing happened. 2 दिवस काय नाही 3 झालं, days nothing happened. 3 दिवस काय नाही झालं. And they never said to each other, एकमेकाला म्हटलं नाही I think we need to go to the ruler now.
असं वाटतं ते आपण अधिकाऱ्याकडे They जायला think we पाहिजे. are weak people. त्यांना असं वाटतं आम्ही कमजोर लोक They आहोत. think we Christians cannot do anything. त्यांना असं वाटतं आम्ही ख्रिस्ती लोक काय करू शकत They नाही. think that we Christians are not united. आणि त्यांना असं वाटतं आम्ही ख्रिस्ती लोक आमच्यामध्ये एकता नाही. So call all the churches मग सर्व चर्चला बोलवा. and let us take the morcha. मग चला आपण मोर्चा घेऊन जाऊ. No saints of God. काय हो सत्यगणांनो. They knew one thing, त्यांना एक गोष्ट माहिती that होती. when they are praying, जास्त प्रार्थना करत आहे. something is going to happen in the life of Peter. पेत्राच्या जीवनात काहीतरी होणार आहे. Don't depend upon anything else, saints of God. त्या सत्यगणाने इतर कोणत्या गोष्टीवरती अवलंबून राहू नका. Depend upon the prayer in your life. त्या जीवनावरती केवळ प्रार्थनेवर अवलंबून Only राहा. prayer will bring the change in our life. केवळ प्रार्थना आपल्या जीवनामध्ये बदल घडून So आणेल. come back to the heart of prayer, मग त्या प्रार्थनेच्या घराकडे परत या. and you will see your salvation, your answer standing right in front of your door. आणि तुम्ही पाहता तुमचं तार आणि तुमचं उत्तर अगदी तुमच्या दरवाजापुढे उभं आहे. Those who were praying, जे प्रार्थना करत होते they did not go outside to find the preacher. आणि ते गेले नाही शोधत पेत्राच्या. They did not go outside to get their answer. ते बाहेर गेले नाही त्या उत्तर मिळवण्याकरिता. Their answer came standing to their door, saints of आणि जेव्हा God. ते संतगणाने त्यांचं उत्तर त्यांच्या दरवाजापुढे उभं Their राहिलं. answer knocked their door, आणि त्यांचं उत्तर त्यांचा दरवाजा खटखट करत and होतं. the answer said, आणि ते उत्तर म्हणतं I am Peter. मी पेत्र. You know, in fact, what Peter said, तुम्हाला माहिती आहे पेत्र वास्तविक काय म्हटला. I am your answer coming in to visit you. आणि मी तुमचं उत्तर आहे तुम्हाला भेट देण्यात येत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Tell to someone, I'm not going to stay in prison. कुणाला तरी सांगा मी तुरुंगात राहणार नाही. आमच्या तोंडात My answer is knocking my door. माझं उत्तर माझ्या दरवाजावर खटखट करत My आहे. answer is knocking my door. माझं उत्तर दरवाजा खटखट करत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. No villain of persecution can stop us, कोणता एक खलनायक छळाचा आपल्याला थांबू शकत नाही. because we have the everlasting to everlasting hero, the Parakletos, the comforter, the powerful one with us. आणि जो सनातन आहे प्रारंभिक आहे युगानुयुग आहे पवित्र आत्मा तो आपल्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. May God help us, saints, जेव्हा ते संतगणाने जेव्हा आपल्याला मदत करो to break that prison ते तुरुंग तोडण्याकरिता and to come to see the answer of our life. आपल्या जीवनाचं उत्तर पाहण्याकरिता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord.